नमस्कार मंडळी. तर कोकण सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांना कोकणामध्ये फिरायला राहायला आवडतं, कारण कोकण म्हणजे जणू स्वर्गच. पण सध्याची स्थिती अशी आहे की सर्वजण गाव सोडून मुंबईकडे वळले कामाधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी. पण आपण जे आपल्या गावच्या जमिनी आहेत किंवा जी काही शेती आहे ती सगळी पड ठेवली. म्हातारी माणसं होती तेव्हा ती करायची, आता लोक शेती वगैरे करणं बंद झाली. सगळी तरुण पिढी आणि आता मुंबईमध्ये गावी फक्त थोडीफार आता म्हातारी माणसं जी जुनी पिढी आहे ती राहिली. आपण कधी जातो? जेव्हा दसरा, शिमगा, गणपती यावेळेस आपण गावी जातो. एक वर्ष तुम्ही मुंबईत राहिलात आणि गावी 4 दिवस जरी राहिलात तरी तुम्हाला एक समाधान भेटतं. आणि गावाकडून जेव्हा आपण मुंबईला परतीचा प्रवास करतो तेव्हा मन भरून येतं, कारण आपल्या गावाशी आपली एक नाळ जोडलेली असते. मग तेच आता आपल्या एक दशावतार म्हणून पिक्चर काढला आहे, त्याच्यामधून जी स्टोरी दाखवली आहे एकदम मनाला टच करणारी आहे. जेव्हा मी पिक्चर बघायला गेलो, म्हातारी माणसं होती. पिक्चर संपल्यानंतर सगळी रडायला लागली. पण हे रडत बसून काय होणार नाही. आपल्याला आपल्या गावाकडची जमीन ही जपली पाहिजे. तिथे काही ना काहीतरी होऊन दे, पण काहीतरी केलं पाहिजे. ती अशी पट ठेवता का म्हणे. आपलं गाव हेच आपल्यासाठी स्वर्ग आहे हे लक्षात ठेवा. आणि कोकणामध्ये आपल्याला जन्म भेटला हे आपलं सौभाग्य आहे.